महायुतीकडून आमदाराला आमिष दाखवण्याचा प्रयत्न झाला, मात्र महाविकास आघाडीचे आमदार विचाराला पक्के आहेत अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी विधान परिषद निवडणुकीवर दिली। तसंच आजचा विधान परिषदेचा निकाल महाविकास आघाडीच्या बाजूनच लागणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार निवडून येतील असा विश्वास ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाईंनी व्यक्त केला। तिन्ही उमेदवारांसाठी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने मतांची व्यवस्थित जुळवाजुळव केली, त्यामुळे महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार निवडून येतील असा विश्वास अनिल देसाईंनी व्यक्त केला। गरजेल तो पडेल काय अशी सूचक प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंधारे यांनी ट्विटर हँडलवरून ही प्रतिक्रिया व्यक्त केली। गरजेल तो पडेल काय असं त्यांनी लिहिलं। सुषमा अंधारेंचा निशाणा कुणावर याची सध्या चर्चा सुरू आहे। महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार निवडून येतील असा विश्वास काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी व्यक्त केला। खोसकरांकडून दगाफटका होऊ शकतो असा नाव न घेता कैलास गोरंट्याल यांनी आरोप केला होता। आमची वज्रमूठ आहे, आमचा विजय निश्चित असल्याचा विश्वास काँग्रेसच्या उमेदवार प्रज्ञा सातव यांनी व्यक्त केला। विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार 9 वाजण्याआधीच विधान भवनात दाखल झाले होते। पक्षाचे 2 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। विधान परिषद निवडणुकीच्या महायुतीच्या उमेदवारांच्या विजयाचा विश्वास यावेळी अजित पवारांनी व्यक्त केला। विधान परिषद निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही बाजूंसाठी प्रतिष्ठेची आहे। अशातच आगामी विधानसभा निवडणुकीत जे होणार आहे त्याचा प्रत्यय आज पाहायला मिळेल असं सूचक वक्तव्य भाजप आमदार अमित साटम यांनी केलं। विधान परिषद निवडणुकीसाठी आज संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मतदान पार पडणार आहे, मात्र मुंबईसह उपनगरात पडणाऱ्या पावसामुळे मतदानासाठी 1 तासाचा वेळ वाढवून द्यावा अशी मागणी ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांनी केली। महायुतीचे 9 उमेदवार निवडून येतील असा विश्वास भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडेंनी व्यक्त केला। बाकी चर्चांना उत्तर देण्याची आवश्यकता नाही, 9 उमेदवार हे निश्चित निवडून येतील असं मत पंकजा मुंडेंनी व्यक्त केलं। पंकजा मुंडेंसह महायुतीचे 9 उमेदवार रिंगणात आहेत। भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे विधान भवनात दाखल झाल्या। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज मुंबई दौऱ्यावर येत आहेत। दुपारी 4 वाजता ममता बॅनर्जी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतील। त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता ते सिल्वर ओकवर जाऊन शरद पवारांना भेटणार आहेत। काँग्रेस नेते राहुल गांधी, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत अडचणीत येण्याची शक्यता आहे। लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये मोबाईल ओटीपीद्वारे ईव्हीएम मशीन हॅक केल्याच्या खोट्या बातम्या प्रसिद्ध केल्याप्रकरणी त्यांच्या विरुद्ध याचिका दाखल करण्यात आली। आरोपींविरुद्ध दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी याचिकेतून करण्यात आली। कल्याणमधल्या गावामध्ये 7,000 कोटींचा जमीन घोटाळा झालाय। ठाणे जिल्हाधिकारी महसूल अधिकाऱ्यांच्या मदतीने 63 एकर शासकीय जमीन बिल्डरच्या घशात घातल्याचा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला। सांगलीच्या मिरज विधानसभा मतदारसंघावर आरपीआय खरात गटाने दावा केला। मिरजेची जागा स्वतः लढवणार असल्याचं खरात गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी म्हटलंय। मिरज विधानसभा मतदारसंघ घटक पक्ष म्हणून मिळावा अशी मागणी त्यांनी केली। वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरांच्या उमेदवारी अर्जाची पडताळणी होणार आहे। केंद्राने स्थापन केलेली समिती खेडकरांची चौकशी करणार आहे। खेडकरांनी दिव्यांग ओबीसी कोट्याचा गैरवापर केल्याचा आरोप आहे। केंद्राची समिती 2 आठवड्यात अहवाल सादर करणार आहे, त्यामुळे पूजा खेडकरांच्या अडचणीत वाढ होणार आहे। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची आरक्षण जनजागृती रॅली उद्या संभाजीनगरमध्ये दाखल होणार आहे। लाखोंचा जनसमुदाय लक्षात घेता शहरातला जालना रस्ता 7 तास बंद ठेवण्यात येणार आहे। या मार्गावरच्या 200 पेक्षा अधिक दुकानांसह हॉटेल बार बंद ठेवली जाणार आहेत, तर शहरातल्या 600 शाळा आणि 50 पेक्षा जास्त कॉलेजेसना सुट्टी जाहीर करण्यात आली। जरांगेंची मराठा आरक्षण जनजागृती रॅली आज जालन्यात होणार आहे। या रॅलीच्या पार्श्वभूमीवर 6 आयोजकांना उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडून नोटीस पाठवण्यात आली। कायदा सुव्यवस्था बिघडल्यास आयोजकांना जबाबदार धरणार असं नोटिशीत उल्लेख करण्यात आला। संविधानिक चौकट मोडणारा सगळे सोयरेचा अध्यादेश रद्द करा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली। सगळे सोयऱ्यांची मागणी आरक्षणाच्या चौकटीला धक्का लावणारी आहे, तर आरक्षण बचावासाठी वंचित उभी आहे असा इशाराही या ठरावातून देण्यात आला। केंद्र सरकारने अर्थसंकल्पापूर्वीच ईपीएफओच्या व्याजदरात वाढ केली। गेल्या वर्षीचा व्याजदर 8.15% होता, तर आता यावर्षीचा व्याजदर 8.25% करण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यामुळे ईपीएफओ धारकांना वाढीव व्याजदर मिळणार आहे। केंद्रीय गृह मंत्रालयाने अग्निवीरांबाबत मोठा निर्णय घेतलाय। माजी अग्निवीरांना सीआयएसएफ आणि बीएसएफ या निमलष्करी दलात नोकरी मिळणार आहे। सशस्त्र दलात त्यांच्यासाठी 10% पदं राखीव असणार आहेत। विशेष म्हणजे यासाठी शारीरिक चाचणीत सूट देण्यात येणार आहे।
गेल्या 7 वर्षात खासगी क्षेत्रातल्या 16,45,000 कर्मचाऱ्यांनी नोकरी गमावली। खासगी आणि सरकारी दोन्ही क्षेत्रात रोजगार निर्मितीच्या बाबतीत भारत फारच पिछाडीवर आहे। लातूर नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आरोपींच्या नावावरून सीबीआय पुढे पेच निर्माण झालाय। सीबीआयने एका गंगाधरला उत्तराखंडमधून तर दुसऱ्याला बंगळुरूतून अटक केली। त्यामुळे दोन्हीपैकी नेमका आरोपी कोण याबाबत सीबीआय आता तपास करत आहे। पेपरफुटी प्रकरणातल्या आरोपी गंगाधरच्या मोबाईलमधून पाठवलेले 6,000 पेक्षा अधिक मेसेज सीबीआयने हस्तगत केलेत। कोडवर्ड पाठवलेले हे मेसेज आहेत, ज्याचा अर्थ लावण्यासाठी गंगाधरची कसून चौकशी सुरू करण्यात आली। मोबाईलमधून डिलीट केलेला डेटा मिळवण्याचं काम सध्या सीबीआय करत आहे। साताऱ्यामध्ये संभाजी ब्रिगेडच्या वतीने केक कापून खड्ड्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। सातारा शहरात सध्या मोठ्या प्रमाणात खड्डे पडले, त्यामुळे अनेक छोटे मोठे अपघात होतात। या विरोधात आंदोलन करत नगरपालिका प्रशासनाचा निषेध करण्यात आला। जहाल नक्षली कमांडर संजय रावची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली। राव याला हैदराबादच्या चेरालपल्ली मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेण्यात आलं होतं। आता एटीएस पथकाने संजय रावच्या डीएनए चाचणीची न्यायालयाकडे परवानगी मागितली आहे। विरारमध्ये खड्ड्यांमुळे एका शिक्षिकेचा मृत्यू झाला। शाळेत जात असताना खड्ड्यामुळे त्यांची दुचाकी घसरून त्या खाली पडल्या। त्या अपघातात त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली आणि उपचारावेळी त्यांचा मृत्यू झाला। उपनगरांमध्ये पहाटेपासून जोरदार पाऊस सुरू आहे। दादर, सायन, कुर्ला परिसरात संततधार पाऊस सुरू आहे। पहाटेच मुसळधार पावसाला सुरुवात झाली, त्यामुळे कामावर निघालेल्या चाकरमान्यांची मोठी तारांबळ उडाली। मुंबईच्या पश्चिम उपनगरात देखील पावसाने हजेरी लावली। बांद्रे, अंधेरी, गोरेगाव, बोरिवली देखील पहाटेपासून पावसाची बॅटिंग सुरू आहे। वडाळच्या आरटीओ ऑफिस परिसरात पावसाचं पाणी साचले। ट्रॅफिक देखील जाम झाल्याने मुंबईकरांना ऑफिसला पोहोचायला उशीर होतो। तर किंग सर्कल परिसरात पाणी साचल्याने स्थानिकांना साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागते आणि दुसरीकडे पावसामुळे आज सकाळी चाकरमान्यांची मोठी तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं। चांदिवली नाका परिसरात देखील पावसामुळे रस्ते जलमय झाले, त्यामुळे वाहनधारकांवर पाण्यातून मार्ग काढण्याची वेळ आली। रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक देखील मंदावली। कल्याण आणि डोंबिवलीत देखील पहाटेपासून पावसाचा जोर वाढला, यामुळे शहरातल्या सखल भागात पाणी साचलं। नवी मुंबई देखील पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। या पावसामुळे नवी मुंबईतले रस्ते जलमय झाले, त्यामुळे वाहतूक मंदावल्याचं पाहायला मिळालं।